मंडळी, गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलन सुरू होतं. त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आणि हे आंदोलन थंड होऊ लागलं. पण मुलांच्या मनातला शिक्षणाबद्दलचा आणि त्यावर असलेल्या विश्वासाचा असंतोष अजूनही मनात तसाच होता. त्यातच आता माध्यमांमध्ये समोर आलंय की एमपीएससीच्या औषध निरीक्षक भरतीसाठी घेतला जाणारा पेपर हा फुटला गेलाय. त्यामुळे या प्रक्रियेवर आता गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणखीच रोष बघायला मिळतोय. आता एमपीएससीचा पेपर कसा फुटला, औषध निरीक्षक भरती कशी वादाच्या भोऱ्यात सापडली आहे आणि पेपर फुटी प्रकरणी माध्यमांमध्ये काय आरोप होत आहेत, हे संपूर्ण प्रकरण काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा देऊन 2 दिवस पण नीट झाले नाही, तेच एमपीएससी पेपर फुटल्याची बातमी समोर आली आहे. एमपीएससी तर्फे घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक भरतीच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा खळबळजनक दावा उमेदवारांनी केला. 22 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या या परीक्षेपूर्वीच म्हणजेच 20 मार्च रोजीच व्हॉट्सअपवरून प्रश्नपत्रिकेतल्या तब्बल 78 प्रश्न आणि त्याची उत्तरं व्हायरल करण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी पुराव्यांसह केला. अहिल्यानगर इथल्या ऋषिकेश गांगर्डे आणि ऋषी पाटील या उमेदवारांनी या संपूर्ण गैरव्यवहाराचा भांडाफोड करत सोशल मीडियावर आणि प्रशासकीय पातळीवर तक्रारींचा पाऊस पाडलाय. खरं तर परीक्षा होण्याच्या 2 दिवस आधीच व्हॉट्सअप चॅट्सद्वारे उत्तरं आणि काही विशिष्ट उमेदवारांपर्यंत पोहोचवण्यात आली होती. आणि आता हे प्रकरण कसं समोर आलं, त्यात काय घडलंय आपण जाणून घेऊया. मंडळी, गौरव पाटील नामक मुलानं पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार 22 मार्च 2026 रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका 2 दिवस अगोदर म्हणजेच 20 मार्च 2026 रोजी एका उमेदवाराला भेटली होती. त्यानंतर ही प्रश्नपत्रिका भेटली अशी माहिती ऋतुजाने गौरवला चॅटमध्ये दिली. त्यानंतर त्या प्रश्नपत्रिकेचे 25 फोटो पाठवण्यात आले. या फोटोंमध्ये औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचे जवळपास 200 प्रश्न पर्यायासहित होते. त्यासोबत त्याची झेरॉक्स कॉपी देखील त्याला जोडलेली होती. त्या प्रश्नांपैकी जवळपास 90 प्रश्न पर्यायासह 22 तारखेच्या एमपीएससी पेपरमध्ये आढळून आले. त्यानंतर गौरवने या संदर्भातले संपूर्ण पुरावे, ऋतुजा आणि त्या माणसामध्ये झालेले चॅट स्क्रीनशॉट हे पोलिसांकडे दिले. त्यासोबतच चॅटमध्ये त्यांनी या परीक्षेसाठी जे प्रश्न येतील त्यातले 10 प्रश्न चुकीचे सोडव असं सांगण्यात आलं. त्यानंतर पेपरसाठी ऍडव्हान्स 5 लाख रुपयांची मागणी कौटिल्य फाउंडेशन नंदुरबारचे संचालक प्रवीण पाटील यांनी केली. असं संपूर्ण संभाषण त्या पुराव्यांमध्ये आहे. त्यानंतर दिनांक 22 मार्च 2026 रोजी पुन्हा ऋतुजा यांनी गौरवसोबत व्हॉट्सअप चॅट केलं. त्यामध्ये त्यांनी 200 प्रश्नांपैकी 78 प्रश्न एमपीएससीच्या प्रश्नपत्रिकेत आल्याचं सांगितलं. म्हणजे आता पुढचा मुद्दा, हे पेपर झाले, याचा रिझल्ट आला आणि यामध्ये ऋतुजाचा 7वा नंबर आला. त्यात लेखी परीक्षेत तिला 200 पैकी 155 मार्क्स मिळाले आणि यावरूनच ऋतुजाला हे मार्क्स मिळाले असे आरोप करत ही तक्रार गौरवने पोलिसात दाखल केली. या गंभीर प्रकाराबाबत एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याकडे तसेच थेट एमपीएससी आयोगाकडे लेखी तक्रार नोंदवण्यात आली. या पेपर फुटीच्या आरोपांमुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरणही चांगलंच तापलंय. त्यानंतर रोहित पवार यांनी या प्रकरणात थेट उडी घेत विद्यार्थ्यांच्या बाजूने आवाज उठवत मुंबईत पत्रकार परिषद घेत सरकारला आणि आयोगाला धारेवर धरलाय. दुसरीकडे या गंभीर आरोपांवर एमपीएससी आयोगानं आपली बाजू मांडताना हे सगळे दावे पूर्णपणे फेटाळून लावलेत. आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी स्पष्ट केलंय की औषध निरीक्षक भरती प्रक्रिया महिन्याभरापूर्वीच अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडली असून तिचा निकालही रीतसर जाहीर झालेला आहे. भरती प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार झालेला नसून निकाल लागल्यानंतर आयोगाची प्रतिमा मलिन करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये अविश्वास पसरवण्यासाठी काही घटकांकडून खोडसाळपणे अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. जर तक्रारींमध्ये काही तथ्य आढळलं तर योग्य ती चौकशी केली जाईल, पण हे आरोप खोटे सिद्ध झाल्यास अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील असा इशाराही आयोगाच्या सचिवांनी दिलेला आहे. एकीकडे दिल्लीतल्या आंदोलनामुळे केंद्रीय पातळीवर झालेली उलथापालथ आणि दुसरीकडे महाराष्ट्रातल्या औषध निरीक्षक भरतीवरच्या पेपरफुटीचं सावट, या दोन्ही घटनांनी भारतातली परीक्षा पद्धतीतला खोलवर रुजलेला भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणा सध्या उघडा पडला गेलाय. जेव्हा औषध निरीक्षकासारख्या महत्त्वाच्या आणि मानवी आरोग्याशी थेट संबंधित असणाऱ्या पदांच्या परीक्षांमध्ये घोटाळे होतात, तेव्हा तो केवळ एक परीक्षापुरता मर्यादित प्रश्न राहत नाही, तर तो संपूर्ण आरोग्य व्यवस्थेच्या सुरक्षेशी खेळलेला एक धोकादायक खेळ ठरतो. म्हणजे आज महाराष्ट्रातील लाखो स्पर्धा परीक्षार्थी केवळ नोकरीसाठी नाही, तर आपल्या हक्काच्या न्यायासाठी आणि पारदर्शक व्यवस्थेसाठी संघर्ष करतायत. व्हॉट्सअप चॅट्स आणि डिजिटल पुराव्यांची निष्पक्ष फॉरेन्सिक तपासणी करून या प्रकरणातील सत्य लवकरात लवकर
बाहेर आणणं आणि दोषींवर कडक कारवाई करणं हीच काळाची गरज बनली आहे. जर परीक्षांच्या या अनागोंदीवर वेळीच कठोर पावलं उचलली गेली नाहीत, तर देशातील युवा पिढीचा संपूर्ण लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास उडण्याचा धोका निर्माण झाला आहे. बाकी मंडळी, तुम्हाला एफडीएच्या या पेपर फुटीवर काय वाटतंय ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.